नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण करणार आहे आज व्हेज मोमोज। चला बघूया त्याची रेसिपी। त्यासाठी मी इथे मैदा घेतला, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून आपल्या आवरणाला पण छान चव येईल। वरचं आवरण मग बेचव लागत नाही। आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यावर आता थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, तेलाचा हात लावून घ्यायचं आहे छान पिठाला। आणि आपल्याला हे पीठ आता थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ। त्यासाठी मी इकडे पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं आहे। तेल तापल्यानंतर त्यात किसलेला लसूण, अद्रक टाकून घ्यायची आपल्याला। त्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। त्यानंतर किसून घेतलेली गोबी टाकायची आहे, त्यामध्ये पत्तागोबी टाकायची, त्यामध्ये किसून घेतलेली। त्यानंतर गाजर टाकायचं आहे, गाजर पण किसून घेतलेलं आहे मी। त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे, बारीक चिरून घ्यायची शिमला मिरची पण आपल्याला। त्यानंतर छान त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे त्यामध्ये आता एक छोटा चमचा मिरेपूड आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि याला थंड होऊ द्यायचं आहे। थंड झालं आहे सारण। इकडे आता आपण तोपर्यंत त्याचे पीठ भिजवून घेतलं होतं, त्याचे गोळे करून घेऊ। त्याप्रमाणे सगळे ह्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला सगळ्या पिठाचे मी गोळे असेच करून घेणार आहे। नंतर त्यातला एक गोळा घेऊन तो आपल्याला छान असा पुरीच्या आकारात लाटून घ्यायचा आहे, पातळच लाटून घ्यायचा आहे आपल्याला हा। आता यामध्ये आपल्याला ते सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरून झाल्यानंतर याप्रमाणे पॅक करून घ्यायचं। ही माझी मुलगी करते, तिने बनवला होता हा मोमोज। याप्रमाणे करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याला स्टीम करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये वरती चाळणी ठेवून छान स्टीम करून घेतलेत। खूप छान झाले होते चवीला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।